अखेर सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा गावातील नागरिकांना नागपंचमी उत्सवा दिवशी जिवंत नागाची पूजा करण्यात येणार आहे। तब्बल 23 वर्षांनंतर गावकऱ्यांना जिवंत नागाची पूजा करण्याची संधी मिळणार आहे। काही दिवसांपूर्वीच गावकऱ्यांनी जिवंत नागाची पूजा करण्याची बंद झालेली प्रथा पुन्हा सुरू करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। अखेर शिक्षण आणि जनजागृतीच्या उद्देशाने 21 नागराज सापांना पकडण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली आहे। शिराळा गावकऱ्यांना जिवंत नागाची पूजा करण्याचं वरदान नवनाथ महाराजांकडून मिळालंय। हजारो वर्षांपूर्वी नवनाथ महाराज यांच्यापैकी गोरखनाथ महाराज हे शिराळा इथं तपस्या करत असताना दीक्षा मागण्यासाठी हे गावात फिरत होते। गोरखनाथ महाराज ज्या कुटुंबाच्या दारात भिक्षा मागत होते त्या महिलेला भिक्षा देण्यासाठी थोडा उशीर झाला। त्यावेळी महिलेनं वेळ होण्याचं कारण सांगितलं। श्रावण महिन्यातल्या पहिल्या सणाला पंचमीला ती मातीच्या नागाची पूजा करत होती। त्यावेळी महाराजांनी त्या मातीच्या नागावर विभूती स्पर्श करून मातीच्या नागाला जिवंत केलं आणि वरदान दिलं की यापुढे तुम्ही जिवंत नागाची पूजा करा, तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही। गोरखनाथांनी वरदान त्या गावातील महाजन कुटुंबाला दिलं होतं अशी कथा आख्यायिका आहे आणि त्यानंतर हजारो वर्षापासून ही परंपरा तिथे सुरू आहे।